नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण प्रवास करणार आहोत उरण करंजा जेटी टू रेवस अलिबाग जेटी। जर तुम्ही नवी मुंबई किंवा ठाणे पनवेल परिसरामध्ये राहत असाल तर एकदा तरी या प्रवासाचा अनुभव घेतला पाहिजे तुम्ही। तर चला आज तुम्हाला त्या प्रवासाला घेऊन जातोय। आता आपण जवळपास पोहोचतो आहे बेलापूरच्या आसपास। तर तुम्ही अलिबागला जाण्यासाठी इथूनही रूट आहे। बेलापूर जेटीवरून तुम्ही अलिबागला जाऊ शकता। तिथून तुम्ही फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही तिथून बोटीनी बाईक नाही टाकू शकत, तुम्ही स्वतः जाऊ शकता। आणि ते तुम्हाला आपण आता बेलापूर सोडून राईट टर्न घेतलेला आहे, जैनपेटी पोर्टला कनेक्ट झालो आहे। तर आपल्याला लवकरात लवकर करंजा जेटीवरती पोचायचं आहे, कारण की आपल्याला सनसेट मिस करायचा नाही आहे। कारण मी पहिल्या ब्लॉगमध्ये पण आपल्याला सांगितलं होतं की आम्हाला सनसेट बघायला खूप आवडतं। तर आपण लवकरात लवकर तिकडे पोचूया। तर आता उरणला जाताना पहिला एक बायपास रोड लागतो, तो मी घेतलेला आहे। त्या मार्गे म्हणजे ट्रॅफिक वगैरे काय लागत नाही, तर डायरेक्ट आपण करंजा जेटीकडे जाऊया। तर आता आपण पोहोचत आहोत करंजा जेटीवरती। मला एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की जे लोक मच्छीचे शौकीन आहेत, वेडे आहेत, त्यांनी नक्कीच इथे व्हिजिट करा। इथे खूप चांगली मच्छी भेटते। फ्रेश मच्छी घेण्यासाठी जसं तुम्ही मुंबईला ससून डॉक आहे, भाऊचा धक्का आहे, तसंच इथे सुद्धा तुम्हाला तशी मच्छी भेटते। आणि तुम्ही आता पाहू शकता की इथे मच्छीचे मोठमोठे बोटी लागलेला आहे। इथल्या लोकांचा हा व्यवसायच आहे मच्छीमारी। तर आता आपण पुढे जाऊया जिथे आपली बोट लागणार आहे, आणि ज्या बोटीतून आपण गाडी टाकून करंजा जेटीवरून रेवस जेटीकडे जाणार आहोत। तर आपली बोट अजून आलेली नाही आहे, तर बोट येईपर्यंत आपण थोडा वेट करूया। तो बोट आली की आपण गाडी बोटीमध्ये लोड करणार आपण आणि त्या साईडला जाणार आहोत। तोपर्यंत तुम्ही मस्त हा व्ह्यू एन्जॉय करा। बोट आता आपली धक्क्याला लागत आहे, तर बोटीतला माणूस ती आता रशी टाकेल आणि बोट आता साईडला लागेल। तर रेवसवरून आलेली माणसं आता उतरतील, त्याच्यानंतर बोटीतली माणसं त्यांच्या गाड्या बाहेर काढून देतील आणि ज्याच्या गाड्या आहेत ती माणसं ते स्वतःच्या गाड्या घेऊन जातील। त्यानंतर आपली गाडी लोड होणार आहे। तर तशी लोड केल्यानंतर थोड्याच वेळात आपण इथून रेवसकडे जाण्यासाठी निघणार आहोत। तर जाताना मी तुम्हाला सनसेट दाखवणार आहे आणि मी काही क्लिक्स केलेले आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। ते तुम्हाला नक्की आवडतील, ते तुम्ही नक्की बघा।
तर आपली बोट आता रिव्हर्स जेटीला लागलेली आहे. तर बोटीतली माणसं हळूहळू आता उतरतील आणि करंजाला जाणारी माणसं बोटीमध्ये चढतील. त्याच्यानंतर आता माणसं उतरल्यानंतर आपली ज्या लोकांनी गाड्या टाकलेल्या आहे लोड केलेल्या आहेत बोटीमध्ये त्या बाहेर काढण्याचे ते लोक काम करतील आणि बोटीतली माणसं आता आपली गाडी बाहेर काढत आहेत. आणि खूप मेहनतीचं काम आहे. ते रोज तेवढ्या गाड्या चढवतात उतरवतात. तर त्यांच्या कामाला माझा सलाम. आणि आता उतरल्यानंतरचा हा रिव्हर जेटीवरचा सनसेट खूप सुंदर आहे. काय मग आवडतो ना व्हिडिओ? आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे टुगेदर, हसत राहा, खेळत राहा, मजा करत राहा.